नमस्कार, मी डॉक्टर सौरभ पटवर्धन. मी नेत्रतज्ञ आणि संचालक आहे नंदादीप नेत्रालय. आमच्या सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, बेळगावी, मुलुंड, पुणे इथे सुद्धा शाखा आहेत. आज या व्हिडिओमध्ये मी थोडक्यात तुम्हाला माहिती देणार आहे की विविध भरतीसाठी जसं बऱ्याच तरुणांना आर्मी भरतीमध्ये इंटरेस्ट असतो किंवा नेव्ही, एअरफोर्स, तसं रेल्वेच्या जॉब्समध्ये सुद्धा इंटरेस्ट असतो. तर यावेळी जे मेडिकल टेस्ट करावी लागते डोळ्याची, त्याविषयी मी थोडक्यात माहिती देणार आहे. कुठल्याही जॉबसाठी, यामध्ये खास करून शासकीय जर नोकरीसाठी पहिल्यांदा मेडिकल टेस्ट ही केली जाते. बऱ्याचदा ही टेस्ट जी आहे ती एखाद्या एक्झामनंतर तुमचं ज्यावेळी सिलेक्शन होतं तर त्यानंतर केली जाते. याच्यामध्ये डोळ्याच्या बाबतीत 4 गोष्टी चेक केल्या जातात. एक आहे तुमची दृष्टी, म्हणजे चष्म्यानं किंवा चष्म्याशिवाय किती दृष्टी आहे एक एक डोळ्याची आणि दोन्ही डोळ्याची मिळून. दुसरं, तुम्हाला रंग व्यवस्थित ओळखता येतात की नाही, म्हणजे कलर ब्लाइंडनेस तर नाही ना, हे पाहिलं जातं. तिसरी गोष्ट म्हणजे डोळ्याचा पूर्ण चेकअप स्लिट लॅम्प मशीनद्वारे केला जातो. आणि चौथं, डोळ्याच्या पडद्याची सुद्धा तपासणी केली जाते, जेणेकरून डोळ्यामध्ये कुठलाही आजार नाही ना याविषयी त्याची माहिती मिळवली जाते. आता शक्यतो मी सगळ्यांनाच सल्ला देईन की जे तरुण मुलं आहेत जी एखाद्या जॉबसाठी ट्राय करणार आहेत आणि त्यासाठी ते प्रयत्न करत आहेत किंवा त्याच्यासाठी त्यांची मेहनत चालू आहे, तर त्यांनी ते ज्या जॉबसाठी प्रयत्न करत आहेत त्याच्यासाठी मेडिकल काय काय टेस्ट करणं हे गरजेचं असतं, हे आधीपासून माहीत करून घेणे महत्त्वाचं आहे. कारण बऱ्याचदा असं होतं की फॉर एक्झाम्पल आता कलर ब्लाइंडनेस किंवा ज्यांना रंग ओळखता येत नाहीत हा जो आजार असतो, तर याला ट्रीटमेंट काही उपलब्ध नाही आहे. त्यामुळे काही तरुणांचं असं होतं की त्यांचं सगळ्या पहिल्या परीक्षांमधून ते पास होतात आणि फायनल मेडिकलमध्ये असं लक्षात येतं की त्यांना रंग ओळखण्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम येतो आहे. तर हे जर आधीच त्यांना कळलं तर त्यानुसार ते त्या दृष्टीनं जॉब आधीपासूनच सिलेक्ट करू शकतात. त्यामुळे डोळ्याची एक व्यवस्थित तपासणी, कुठलेही तुम्हाला उद्दिष्ट समोर ठेवायचं असेल, जसं फॉर एक्झाम्पल मला आर्मीमध्ये जायचं आहे, तर आपले डोळे आणि इतर मेडिकल तपासणी करून घेतली तर ते अतिशय योग्य राहील. आता पहिलं आपण बोलूया ते डिफेन्स किंवा आर्मीमधल्या भरतीसाठी. पूर्वीच्या काळी काही वेळा लॅसिक सर्जरी ही आर्मीच्या लोकांसाठी अलाउड नव्हती, म्हणजे त्याला परवानगी द्यायची नाही. परंतु आता मात्र लेझरनं नंबर कमी करणं हे आर्मी भरतीसाठी सुद्धा स्वीकार केलं जातं. याला काही अटी आहेत, जसं 20 वर्षाच्या नंतरच ही शस्त्रक्रिया केलेली असावी, याच्यामध्ये कुठलंही कॉम्प्लिकेशन झालेलं नसावं, म्हणजे दृष्टी उत्तम असावी, 6 महिन्यापर्यंत त्यांची जी दृष्टी आहे आणि नंबर आहे तो स्थिर राहिलेला असला पाहिजे, आणि 6/6 किंवा दुसऱ्या डोळ्याची 6/9 अशी दृष्टी असली तरी चालते, आणि त्यांचा पडदा जो आहे तो व्यवस्थित असला पाहिजे. तर या क्रायटेरिया जर आपण फुलफिल करत असतात तर तुम्हाला आर्मीच्या भरतीसाठी योग्य मानलं जातं. एअरफोर्सच्या भरतीसाठी थोडेसे नियम अधिक कडक आहेत. एअरफोर्ससाठी 20 वर्षाच्या नंतरच लेझर किंवा लॅसिक प्रोसिजर केलेली असली पाहिजे. दृष्टी जी आहे ती 1 वर्षापर्यंत स्थिर असली पाहिजे. दृष्टी ही 6/6 असली पाहिजे. तसंच त्यांच्या डोळ्याचा जो साईज आहे, ज्याला आम्ही ॲक्झियल लेन्थ म्हणतो, हा 25.5 किंवा त्याच्यापेक्षा लहान पाहिजे. आणि बुबुळाचा जो थिकनेस आहे तो 450 किंवा त्याच्यापेक्षा अधिक पाहिजे. तर ह्या क्रायटेरियामध्ये तुम्ही जर बसत असाल तरच तुम्हाला एअरफोर्समध्ये परवानगी मिळू शकते. इंडियन नेव्हीमध्ये सुद्धा इंडियन एअरफोर्ससारखेच सर्व क्रायटेरिया आहेत. याशिवाय लेझरच्या आधीसुद्धा +6 किंवा -6पेक्षा जास्त जर नंबर असेल तर त्यांना परवानगी नसते. रेल्वेमध्ये ज्यांना जॉबसाठी अप्लाय करायचं असेल तर त्यात विविध कॅटेगरी आहेत. त्यामध्ये A1, A2, A3, तसेच B1, B2, B3, C1, C2, C3 आणि D अशा कॅटेगरी आहेत. याच्यामध्ये Aमधल्या कॅटेगरीमध्ये लॅसिक लेझर हे अलाउड नाही आहे, परंतु बाकीच्या कॅटेगरीमध्ये लॅसिक तुम्ही करून घेऊ शकता. ह्या लॅसिकमध्ये ज्या अटी आहेत त्या अशा आहेत की 425 मायक्रॉनपेक्षा जास्त बुबुळाचा थिकनेस पाहिजे. तसेच ऑपरेशन म्हणजे लेझर होऊन मिनिमम 1 वर्षाचा कालावधी गेलेला असला पाहिजे. याशिवाय तुमचा बाकी डोळ्यामध्ये इतर कुठलेही आजार नसला पाहिजे. तुमची दृष्टी जी आहे ती 6/9 किंवा 6/12 पर्यंत असली पाहिजे.
तर या वेगवेगळ्या तुमच्या जॉबमध्ये वेगवेगळे निकष हे लावले जातात. त्यामुळे मी पहिल्यांदाच सांगितलं तसं तुम्हाला जो पर्टिक्युलर जॉब हवा आहे तर त्यामध्ये काय गरजेचं आहे डोळ्याच्या दृष्टीनं हे आधीच जर तुम्ही माहिती करून त्याची तुम्ही आमच्याकडून तपासणी करून घेतली तर तुम्हाला आधीपासून याचं प्लॅनिंग करता येऊ शकेल. धन्यवाद.